नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान योजनेमध्ये 9,000 रुपयापर्यंत वाढ होणार का? आणि नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे 8वा हप्ता तो नेमका कधी शेतकऱ्यांना भेटणार आहे? याबद्दल मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत आणि तेच अपडेट मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाचं जे बजेट असतं ते बजेट मित्रांनो 1 फेब्रुवारी 2026ला संसदेत मांडण्यात येणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो काल देखील आर्थिक सर्वेक्षण मित्रांनो जाहीर करण्यात आलं होतं. आणि या आर्थिक सर्वेक्षणात मित्रांनो अशा गोष्टी लक्षात आलेल्या आहेत, की पीक विमा असेल, पीक कर्ज असेल किंवा पी-एम किसान सारख्या योजना ज्या आहेत या योजनेचा मित्रांनो शेतकऱ्यांना म्हणजे त्याचा फायदा होतो. शेतकऱ्यांना या योजनेमुळे मदत होते, असं या आर्थिक सर्वेक्षणातून मित्रांनो कुठेतरी समोर आलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो बिहार इलेक्शनपूर्वी देखील कर्पूरी ठाकूर योजना ही लागू करण्यात आलेली होती आणि आपल्या राज्यात देखील मित्रांनो नमो किसान योजना जी पी-एम किसान योजनेसारखीच योजना आहे, ती नमो किसान योजना आपल्या राज्यात देखील मित्रांनो सुरू करण्यात आलेली होती. आणि कुठेतरी मित्रांनो या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होतो असं सांगितलं झालं आहे. मित्रांनो याआधी देखील आपल्याला माहिती आहे, की 23-24चा जो अर्थसंकल्प होता केंद्र शासनाचा, त्या अर्थसंकल्पावेळेस देखील मित्रांनो भरपूर प्रमाणात मागणी होत होती, की पी-एम किसान योजनेचे जे पैसे येतं, जे शेतकऱ्यांना म्हणजे 6,000 रुपये भेटतात, यामध्ये कुठेतरी वाढ व्हावी. आणि मित्रांनो स्वामीनाथन फाउंडेशन जे आहे यांच्यामार्फत देखील मित्रांनो यासाठी म्हणजे मागणी करण्यात येत होती, की पी-एम किसान योजनेमध्ये वाढ करण्यात यावी मित्रांनो. यामध्ये मित्रांनो दुसरी बाब देखील अशी, की पीक विमा असेल, पीक कर्ज असतील या अधिक चांगल्या प्रकारे राबवण्यात याव्यात. तर मित्रांनो आपल्या म्हणजे राज्याचा कृषी विभाग आहे यांच्यामार्फत देखील मित्रांनो स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे, की पी-एम किसान योजनेचा जो निधी आहे तो वाढवण्यात अशी तरतूद वगैरे करण्यात आलेली नाही किंवा तसा प्रस्ताव देखील देण्यात आलेला नाही. पण मित्रांनो म्हणजे होत असलेली मागणी आणि स्वामीनाथन फाउंडेशनची देखील मागणी अशी, त्यामुळे मित्रांनो शक्यता अशी आहे, की यामध्ये मित्रांनो या बजेटमध्ये याचा विचार होऊ शकतो. आणि या ज्या योजना आहेत म्हणजे पीक विमा असेल, शेतकऱ्यांना पीक कर्ज चांगल्या प्रकारे वाढवून भेटण्यासाठी किंवा पी-एम किसानचे जे पैसे आहेत ते वाढ करण्यासाठी मित्रांनो केंद्र शासनाकडून या म्हणजे बजेटमध्ये विचार होऊ शकतो मित्रांनो, असं ऑफिशियल अपडेट आलेलं आहे आपल्याकडे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण सगळेजण आणखी एका गोष्टीची वाट बघत असाल, ते म्हणजे मित्रांनो हे नमो किसान योजनेचा जो हप्ता आहे 8वा हप्ता, याची बहुतांश शेतकरी मित्रांनो वाट बघताय. आणि आपण याआधी देखील मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती, की याला हा जो निधी आहे मित्रांनो 1800-1900 कोटी एवढा जो निधी लागतो, हा निधी वितरित करण्यासाठी मित्रांनो मान्यता देण्यात आलेली होती. आणि लगेचच मित्रांनो याचा जी-आर देखील येणार होता. पण आपल्याला माहिती आहे मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं होतं. आणि त्यामुळे मित्रांनो कुठेतरी याचा जी-आर आलेला नाही आहे. आणि मित्रांनो याला म्हणजे ह्याच कारणामुळे हा जो पी-एम किसानचा हप्ता आहे तो मित्रांनो वेळेवर भेटलेला नाही आहे. याचा जी-आर देखील मित्रांनो अजून आलेला नाही आणि त्याला म्हणजे पी-एम किसानच नाही मित्रांनो, इतरही ज्या योजना असतात पी-एम किसानसारख्या, जसं लाडकी बहीण योजना असतील. सो याच गोष्टीमुळे मित्रांनो या पी-एम किसान हे नमो किसान असो किंवा बाकीच्या योजनांना उशीर होतो मित्रांनो. सो मित्रांनो नेमका आता हे पैसे मित्रांनो नमो किसान योजनेचे कधी येऊ शकतात? तर मित्रांनो सोमवार, मंगळवार नंतर याचा जी-आर येण्याची शक्यता आहे. पण जी-आर आल्यानंतर देखील मित्रांनो त्याला 3-4 दिवस लागतात पैसे वाटप होण्यासाठी. पण मित्रांनो आपल्या राज्यात अशी घटना झाली आणि त्यामुळे कुठेतरी मित्रांनो हे पैसे येण्यास दिरंगाई होत आहे. सो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून हे काही महत्त्वाचे अपडेट घ्यायचे होते आपल्याला. एक तर मित्रांनो केंद्र शासनाची तशी शक्यता आहे मित्रांनो, की पी-एम किसान असेल आणि इतर ज्या योजना असतील म्हणजे पीक विमा असेल किंवा पीक कर्ज असेल यामध्ये वाढ करणे, पीक विमा योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवणे आणि पी-एम किसानमध्ये वाढ करणे याची मित्रांनो शक्यता आहे. आणि नमो किसान योजनेचा हप्त्याचा जी-आर मित्रांनो सोमवार, मंगळवारच्या नंतर येऊ शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो 3 ते 4 दिवसानंतर याचा निधी हा वितरित केला जाऊ शकतो. सो मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा. आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.